शुभ सकाळ सर्वांना. बघा, शेतकऱ्यांचे पूर्ण काम तच राहिले रानातलं. कुठं अजून आऊत मोगडा शेतकऱ्यांनी केलेलं नाही रानात. हे ढेकळं निघलं ते ढेकळाला कधी पाय घातलेला नाही अजून. आणि या पावसानं रोज चालू केलं आहे. पावसानं रोज पाऊस चालू झाला आहे. रोज संध्याकाळी येतोय, सकाळी येतोय, दुपारी येतोय, बंदच नाही ते पाऊस. इतका वैताग दिला आहे पावसानं ना. आणि कसं आहे ना, आता पाऊस पडन कारण की आता शेतातले कामं करून देणार नाही. आणि पुन्हा उघडला शेतातले कामं जर झाले, पुन्हा पेरणी जवळ आली आणि पेरणी जर करायचं ठरवलं शेतकऱ्यांनी, तर पुन्हा यमान्यानं लवकर येणार नाही पाऊस. पुन्हा लाईनवरी बघायला आता काम करून देणार नाही. पुन्हा बघा ना, म्हणेन की ढगाक वर बघा माझ्याकडं, तर येणार नाही. पण लोक म्हणतात पड बाबा, रानं पेरायच्यात पड, तरी पाऊस पडणार नाही. आणि आता कामं करून द्यायला झालं, रानातले कामं करून द्याय नाही. थोडा वैताग दिलाय पावसाने. आज तर रात्रभर पाऊस चालू आहे. आता उघडलाय, सकाळी 6 वाजता उघडलाय. तरी अजून बघा किती आभाळ आहे. आणि किती आभाळ ही आहे की वाटतंय अजून पाऊस 10-11 वाजेपर्यंत सुरू होणारच या. थोडं आभाळ आहे हे. आणि बघा या शेतकऱ्यांचे रानातले पूर्ण कामं तसेच चालू आहेत. आणि सकाळ सकाळ बघा किती शांत वातावरण वाटतंय. आणि दुपारी काय होतंय पुन्हा लगेच 2-3 वाजता वारं कावदान एवढं वारं सुटतंय, तर लईच. त्या दिवशी आमचे 2-3 पत्रे उडूनच गेले शेळ्यावरचे. थोडं वारं होतं. मी तर म्हणलं आता सगळंच उडतात काय की, पण नाही उडाले. 3च उडाले वाटतं. आणि पुन्हा बाकी नाही उडाले. मग तेवढंच गोळा करून नीटनेटकं ठेवलं, दगड त्यावर ठेवलं, तेव्हा राहिलं नसतं. एवढं वारं होतं, तर लय अति वारं होतं. एवढं शेतकऱ्यांचं अवघड असतंय. रानातले पूर्ण कामं तशीच राहिले तर पेरणी तर जवळ येईल आणि कामं तसेच राहिले तर शेतकऱ्यांचं कसं पेरावा आणि कसं नाही पेरावा. बाय. चला आता दुसरं काम राहिले करायचं अजून.